राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार। 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी। शिंदेंच्या शिवसेनेमुळे मुंबईमध्ये भाजपचं नुकसान। शिंदेंनी जास्त जागा लढल्यानं युतीच्या स्ट्राईक रेटवर परिणाम। केंद्रीय नेतृत्वाकडे राज्यातील भाजप नेत्यांची भूमिका। शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवर नाराजी, सूत्रांची माहिती। पालिका निवडणुकीच्या निकालावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये अंतर्गत मतभेद। आमच्यावर भाजपनं फोडलेलं खापर चुकीचं। काही स्थानिक ठिकाणी भाजपकडून मदतच झाली नाही, शिवसेना नेत्यांचं मत, ही सूत्रांची माहिती। मुंबईमध्ये भाजपचा महापौर बसण्याचा मुहूर्त ठरला। 30 जानेवारीला मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होणार। शिवसेनेच्या दबावतंत्राला बळी पडणार नाही, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे स्पष्ट संकेत। मुंबईच्या महापौरपदासाठी दिल्लीमध्ये खलबतं। राज्यातील भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांची बैठक होणार। महापौरपदासहित स्थायी समिती, सुधार समिती, आरोग्य आणि शिक्षण समितीच्या वाटाघाटींवर चर्चा। मुंब्र्यानं नेता बदललाय। सर्व 5 जागांवर एमआयएमचा विजय। येत्या काळात संपूर्ण मुंब्रा हिरवा करणार। नगरसेविका सहर शेखचं जितेंद्र आव्हाडांना थेट चॅलेंज। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात आजपासून अंतिम सुनावणी। खंडपीठ सलग 2 दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार। जिल्हा परिषदांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीबाबत कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष। तिकडे कांदिवली कारशेडच्या कामामुळे आज रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक असेल। 102 लोकलच्या फेऱ्या रद्द। दाओसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज डंका। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये फडणवीसांच्या नेतृत्वात 14 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार, तर करारातून लाखो रोजगार निर्माण होणार।